भाऊ कसं वाटलं तुला गाडी चालवून? सगळ्यांना ह्याची फाटी त्याची पिवळी झाली आणि माझी खड्ड्यांनी माझ्या बोचाचा तुंतुला. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू स्वप्नालीज व्लॉग. आज पुन्हा आपण ट्रिपला चाललो आहे आणि आपली ट्रिप सकाळी 5 वाजता चालू झालेली आहे. एवढी सगळी माणसं आलेली आहेत आणि इथे आशिष त्या काकांना ऑर्डर द्यायला गेला 3 पोहे 1 उपमा प्लेटची आणि त्या काकांचं उत्तर ऐका. भोला भाला था सीधा साधा था मैं तो नादान था. काय बोललो माहिती का? वाचायचं तिकडं. भाऊ घरी नेशील ना मला? गाईज आम्ही लोटस वॉटरफॉलला जाणार होतो, पण इतका मोठा पचका झाला ना, 3 टाइम चुकून सुद्धा रस्ते चुकून सुद्धा आम्ही इथं पोहोचलो, पण इथे आता पाणीच नाही. भर उन्हात स्वतःची जिरवून कशी घ्यायची ते आमच्याकडून शिका गाईज. गाईज दरी बघा कसली खोल आहे. पाणी बिनी दिसणार नाही, पाणी बिनी बघायची उगाच कष्ट घेऊ नका. आपल्याला त्या तिकडच्या टोकाला जायचंय. त्या बाईक्स दिसत आहेत ना, तिथे जायचंय. आणि आता आपण जाऊया. कसलं डेंजर ऊन लागतंय, असल्या उन्हात आलोय आम्ही. हे एवढे स्ट्रगल ना कैरी फोडण्यासाठी आहे. गाईस कैरी तोंडाला पाणी असेल तर पिऊन घ्या. अरे कहना क्या चाहते हो? कैरी खाऊन झाल्याच्या नंतर आम्ही गेलो जेवायला आणि बाई साप काय त्या मावशीने चिकन बनवलेलं 1 नंबर. आणि अक्षरशः एवढ्या स्ट्रगल नंतर आम्हाला हे एक हिडन जेम स्पॉट मिळाला आणि तिथे आम्ही फक्त एकटेच होतो. इथे थोडासा आराम वगैरे करून झाल्याच्या नंतर आम्ही पाण्यामध्ये पोहलो सुद्धा गाईज. आणि ती पोहतानाची व्हिडिओ आहे आमच्या आशिषच्या फोन मध्ये आणि त्याला व्हिडिओ मागून मागून मी वैतागली आहे. त्यामुळे आता त्यांनी मला व्हिडिओ दिली आणि आता मी त्याला सांगेल की त्या व्हिडिओला अगरबत्ती लावून पूजा कर. आणि गाईज तुम्ही पण सांगा, तुमच्याकडे पण आहेत का असे मित्र जे व्हिडिओ काढतात आणि पाठवतच नाही, मागून मागून वैतागला जातो जीव. तर गाईज आता आम्ही इथून घरी जाणार आहोत आणि आपला व्लॉग हा इथेच संपला आहे. सो भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. बाय बाय.